मेहता का उल्टा चष्मा. अरे इतका त्रास करून घ्यायची काय गरज होती? अरे या त्रास कसला, हा तर अधिकार आहे. अशा शुभप्रसंगी भोजन वगैरे तर असलं पाहिजे. काय बोलताय विश्वजितजी, बंदोबस्त तर चांगला झालाच पाहिजे. पोपटलाल आमच्या सोसायटीतला शेवटचा अविवाहित पुरुष आहे. शेवटचा अविवाहित मुलगा. बरं, तेच मेहता साहेब. पोपटलाल भाऊ आणि सपनाची जोडी किती मस्त दिसते ना. या दोघांना बघून ना मला आमच्या साखरपुड्याचा दिवस आठवला. होय होय सोनिया, लव्ह यू. हा साखरपुडा सुद्धा तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहणार. म्हणजे इतका मोठा प्रसंग आहे आणि सगळेच ह्या चांगल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत तर लक्षात तर राहणार ना. ते तर आहेच. हो हो. त्यात सांगायची काय गरज आहे बाळा? हो बाबा, मी बाबा, मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून द्यायला विसरलो. यांच्यात बऱ्याच लोकांना तुम्ही पहिल्यांदा भेटत आहात, तर मग त्यांच्यासाठी ही आहे सपना. हे सपनाचे बाबा विश्वजित म्हणजेच बाबा, आणि हे आहेत आमचे मेवणे साहेब म्हणजेच सपनाचे भाऊ राजा. आणि हा आहे माझा परिवार, माझी गोकुळधाम सोसायटी. बापूजी आणि दयावहिनींना तुम्ही भेटलाच आहात, म्हणून बाकीच्या लोकांशी तुमची ओळख करून देतो. ती आहे माझी प्रिय टप्पू सेना. हाय 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 हाय. आणि त्यांच्या बाजूला आहेत ऑलराऊंडर अब्दुल भाऊ. सलाम सपना वहिनी. हे आहेत मेहता साहेब, खूप मोठे लेखक आहेत. नमस्कार नमस्कार. अरे मोठा कसला त्यात. नाही आहे तर आहे ना आता त्यात. आणि त्या आहेत त्यांच्या पत्नी अंजली वहिनी. नमस्कार. हे अय्यर भाऊ आहेत. वडक्कम. हाती भाऊ डॉक्टर आहेत. नमस्ते. आणि त्यांच्या पत्नी कोमल वहिनी. नमस्कार. आणि हे आहेत आमच्या पंजाबचे शेर सोडी भाऊ. ओजी, तुम्ही तर मला सगळे भेटलेच आहात. आणि ही आहे माझी लाईफ पार्टनर, माझी जाने जिगर, जाने तमन्ना, जाने बहार, जाने गुलजार, माय डार्लिंग, माय प्रिन्सेस, माय डिअर रोशन. लव्ह यू. अरे सोडी, बापूजी बसले. ओ हो, काय करू, प्रेम आहे ना, उतू जातं जरा. आणि हे आहेत आमच्या सोसायटीचे एकमेव. हो ते तर भेटले आहेत ना, एकमेव सेक्रेटरी ऑफ गोकुळधाम सोसायटी आत्माराम तुकाराम भिडे. आणि या आहेत त्यांच्या एकमेव पत्नी माधवी वहिनी. सपना, माधवी वहिनी खूप चांगलं लोणचं आणि पापड बनवते. बरोबर. तर मी तुमच्याकडून लोणचं आणि पापड बनवणं नक्कीच शिकेन. हो नक्की शिका सपनाजी, पण बिझनेस नका सुरू करू. अरे मस्करी करतोय. बरं, आनंदाची गोष्ट आहे, मी तर शिक्षक आहेच, सपनाजी सुद्धा शिक्षक आहेत. आम्हाला त्याचंच टेन्शन आहे. आम्हाला अजून एक ठिकाणी ट्युशनला जावं लागणार. काळजी नका करू, मी तुम्हाला जास्त होमवर्क नाही देणार. बरं एक सांगा सपना आंटी, तुम्ही कुठे शिकवता? ती सुलतानपूरची गांधी इंग्लिश मीडियम स्कूल आहे ना, बस तिथेच. बरं, सुलतानपूर इंग्लिश गांधी इंग्लिश मीडियम स्कूल. अच्छा अच्छा. मग आताही तिथेच शिकवता? नाही, आता नाही शिकवत. ऍक्च्युली बाबांच्या बिझनेस साठी आम्हाला USA ला जावं लागलं, तेव्हा तिथे शिकवते. हो, USA मध्ये. विश्वजितजी, USA मध्ये बिझनेस आहे तुमचा? खूप मोठा बिझनेस असेल नाही? म्हणजे कसला बिझनेस आहे तुमचा? गारमेंट, हॉटेलचा? म्हणजे आम्ही सुद्धा कधी बिझनेस करायचा झाला तर, म्हणजे डोक्यात आहे बिझनेस करायचा, तर तुमच्याकडून चांगला सल्ला मिळून जाईल. हो त्या दिवशी विचारायचं राहिलं ऍक्च्युली, मुळात कसला बिझनेस आहे तुमचा? सांगा ना. प्रॉपर्टी आणि इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. असं. अच्छा. इम्पोर्ट एक्सपोर्ट. जगभरात तुमचं ऑफिस असतील ना, सगळ्या देशात काम होत असेल त्यामुळे. ती प्रश्न विचारता. हो, आफ्रिका, युरोप, अमेरिका, सगळीकडे. आफ्रिका, युरोप, अमेरिका तर फक्त इंग्लिश पिक्चर मध्येच बघितलंय. वाव, म्हणजे इतक्या देशात तुमचे जे बिझनेस आहेत तिथे तुमचे ऑफिसेस पण असतील ना? हो आहे ना. अमेरिकामध्ये आहे. असं अमेरिकेमध्ये तुमचं ऑफिस कुठे आहे? अमेरिकेमध्ये माझा एक पुतण्या सुद्धा राहतो. तुमचा पुतण्या कुठे राहतो ते सांगा. नवीन जर्सीमध्ये. आजोबा, न्यू जर्सी. हो तेच. बरं, आमचं ऑफिस लॉस एंजेलिस मध्ये आहे. ओ ग्रेट, लॉस एंजेलिस. माझी फ्रेंड इशिता पण तिथे राहते. तिथे कुठे ऑफिस आहे तुमचं? मेन पोस्ट ऑफिसच्या समोरच आहे.
हो हो. अरे वा, माझ्या मैत्रिणीचा नवरा सुद्धा पोस्ट ऑफिस मध्येच काम करतो. कदाचित तुम्ही एकमेकांना ओळखत असाल. अब तर एक्झॅक्टली तुमचं ऑफिस कुठे आहे? अरे राजा, म्हणून बोलतो थोडं बिझनेस मध्ये लक्ष दे. सॉरी. ऍक्च्युली आमचं ऑफिस अगोदर तिथे होतं. आता स्टाफ वाढलाय, काम वाढलाय, म्हणून तिथून थोडं लांब आम्ही मोठं ऑफिस घेतलं आहे. अगोदर तर पटकन ऑफिसला पोहोचायचो, आता तर खूप वेळ लागतो. अच्छा. तसं बघा ना, साखरपुडा किती लगेचच फिक्स झाला. जर थोडा उशीर झाला असता तर मला म्हणायचंय की जास्त वेळ मिळाला असता तर चांगली सोय केली असती ना तुमची. आणि तुम्हालाही तुमच्या नातेवाईकांना बोलवायला वेळ मिळाला असता. हो बरोबर आहे हे तर आहे. बरं तुमचे नातेवाईक सुलतानपूर मध्येच राहतात ना? या सगळ्यांचा मिळून आम्हाला फसवायचा विचार तर नाही ना. पण मी सुद्धा 2 पाऊल पुढे आहे. याचं उत्तर तर मी पाठ करून ठेवलं आहे. हो हो, माझ्या काकांचा मुलगा आहे सुलतानपूरमध्ये. आमच्या जमिनीचा सगळा कारोबार तेच बघतात. बघितलं, यांच्याकडे ना वेळच नसतो. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी नाही. मग आज ते आले नाही सपनाच्या साखरपुड्यासाठी. इच्छा नसताना असे कामात अडकले की येऊच नाही शकले. हे लोक तर पोलिसांसारखे प्रश्न विचारतायत. इथे आम्ही पोपटलालचा शिकार करायला आलो होतो की स्वतः गोकुळधामच्या रहिवाशांचा शिकार बनायला? हे लोक असेच प्रश्न विचारत राहिले तर आम्ही फसू शकतो. लवकरच विषय बदलायला हवा. तसं माझं हे म्हणणं आहे की सर्वात पहिले नातेवाईक शेजारीच असतात. हो नक्कीच नक्कीच. जसे तुम्ही सगळे. हो. आणि मला ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास बसला आहे की सपना गोकुळधाम सोसायटीमध्ये खूप खुश राहणार. हो हो, नाही म्हणजे चर्चा तर होत राहणार. साखरपुड्याची वेळ झाली. हो हो हो, साखरपुड्याची वेळ झाली आहे. समोर तर निघून चाललाय. चला लवकर लवकर साखरपुड्याची विधी करू. गंगेत घोडं न्हालं म्हणजे म्हणजे झालं एकदाच लग्न. लग्न नाही बाबा, अरे, ओ, साखरपुडा. पोपटलाल जरा इथे बघ, इथे बघ. अरे अरे क्या बात है. अरे बाबा, पोपटलाल असा लाजतोय की कळतच नाही की नवरी कोण आहे. पण मेहता साहेब, अशा प्रसंगी सगळेच लाजतात. बरोबर आहे, मी सुद्धा लाजलो होतो. मी आज टपूच्या पप्पांना फोन करून सांगते की आज पोपट भाऊंचा साखरपुडा आहे. नाही नाही दयावहिनी, माझी साखरपुड्याची बातमी जेठालालसाठी सरप्राईज ठेवा. तसं दयावहिनी, एका प्रकारे पोपटलालची गोष्ट योग्यच आहे. जेठालाल जेव्हा इथे येईल आणि त्याला कळेल की पोपटलालचा साखरपुडा झालाय तर त्याला किती आनंद होईल. एकदम शॉक होणार टपूचे पप्पा. बरं ऐका ऐका, आता सपना माझी जीवनसाथी बनलेलीच आहे. तर आज मी ह्या शुभप्रसंगी माझ्यातर्फे सपनाला एक अमूल्य भेटवस्तू देऊ इच्छितो, ज्याने आमची जोडी अजून शोभून दिसेल. अरे पुढे जातो. इथे इथे ठेवलंय आतमध्ये. पूर्ण तयारी करून ठेवली. काय देतोयस बाबा आता.
हे आहे काहीतरी सरप्राईज तुझ्यासाठी. थँक्यू. सपना आंटी लवकर गिफ्ट उघडा ना काय लवकर लवकर प्लीज. खोल ना खोल ना. अं? छत्री. ओहो अरे वाव काय मस्त कलर आहे. ओ इतकं अमूल्य गिफ्ट फक्त पोपूच देऊ शकतो. बाबा पत्रकार पोपटलाल. हा हो बाबा, भेट वस्तू तर अनमोल आहे, काही शंकाच नाही. हे असं. कारण ही जी छत्री आहे ही भेट वस्तूच्या माध्यमातून पोपटलालने एक संदेश दिलाय. काय काय हे सांगितलंय की भाऊ ही छत्री नाही आहे, हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि या प्रेमाच्या सावलीत हे दोघे मिळून आयुष्य सर करतील. छान तारक. थँक्यू मेहता साहेब. काय फालतू गिफ्ट आहे. काहीतरी गोल्ड वगैरे द्यायचं होतं ना. फोटो काढ ना बाळा. हो आई आता ही छत्री सुद्धा तुमची जीवनसाथी होणार आहे. ही माझ्यासाठी सर्वात जास्त अमूल्य भेटवस्तू आहे. थँक्यू. मोस्ट वेलकम. खूपच छान. हो खरंच. खूपच चांगली भेट आहे, एकदम टकाटक चकाचक. अरे ही भेट आम्हा सर्वांना. घ्या. हे वा वा. सपना वहिनी. अहो ठेवा ते ठेवा. सावकाश. हे बघा. अरे दयाताई, इतकं सगळं द्यायची काय गरज होती. काका, आता आम्ही सपना त्यांची नणंद झाली, मग तर तुम्ही नाही बोलू शकत. हो बरोबर बोलली दया वहिनी. हो एकदम योग्य बोललीस तू सुनबाई. आम्हाला जेवढं हवं तेवढं आम्ही सपना बाळाला देऊ शकतो. विश्वजित काका, हे सगळे गिफ्ट पोपटलाल भाऊ तर्फेच तर आहेत. हो मनोहर, हा ये वर ये. आता हा मनोहर कोण आहे? मलाही आताच कळणार जेव्हा ते येतील. सिस्टर युअर व्हेरी लकी. तुला जसं हवं होतं तसं कुटुंब मिळालंय. तसं जावई बापू, मी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. हे घ्या. अहो नाही याची काय गरज होती. अरे नाही बाळा, दयाताई काय बोलल्या, शगुन आहे, नाही नाही म्हणायचं. घ्या. थँक्यू बाबा. हे बघ, पोपटलाल इतक्या दिवसांपासून लग्न जुळवायला बेचैन होता. आता स्थळही जुळलंय आणि चैन सुद्धा मिळाली. मस्त आहे, मस्त. अरे वा वा. हो विश्वजितजी, तुमच्यासाठी काहीतरी भेटवस्तू दिलीच पाहिजे ना. ही छोटीशी ही भेटवस्तू आहे. ही तुमच्यासाठी. नाही हे तर तुम्हाला हे मी कसं घ्यावं. नाही, आम्ही मुलीच्या घरातून भेटवस्तू नाही घेत. नाही. नाही घ्यावं तर लागेल. मग काय. विश्वजितजी, तुम्हाला ही भेट घ्यावीच लागणार. चंपक भाऊ, आता खूप चांगली वस्तू निवडली आहे तुम्ही. आणि राजा भाऊ, हे तुमच्यासाठी. हो हो. सर बॅग. हा ये मनोहर, ये. हा मनोहर आहे. कळलं. राजा बाळा. आणि या सगळ्या भेटवस्तू तुम्हा सगळ्यांसाठी. बाळांनो, हे तुमच्यासाठी. अरे वा. थँक्यू. हे राजाने लंडन वरून तुमच्यासाठी सूटचं कापड मागवलंय. अरे वा. लंडनहून. आणि हो, हा सूट तुम्हाला खूप शोभून दिसणार. थँक्यू.
तुमच्यासाठी हा नेहरू जॅकेट. आभार. माझ्यासाठी हलवा. अरे वा, खूपच छान. माझी ही आवडती मिठाई आहे. तुम्ही घ्या. अरे नाही, नाही, तुम्ही घ्या, तुम्ही अहो, घ्या. घ्या, घ्या, घ्या. थँक्यू थँक्यू. ही तर माझी आवडती मॅगझिन आहे. सपना, सगळे बघ किती खुश आहेत. ओ हो, लॉकेट दिलं तेही गुरु नानक साहेबांचं. थँक्यू थँक्यू. खुश केलं मन तुम्ही. तुम्ही लोकांनी सगळ्यांचा किती विचार केला. थँक्यू, थँक्यू सो मच. सपना, हे खरंच खूप छान आहे. तुम्हाला आवडला ना? हम्म. वा, रणजितचा प्लॅन तर सक्सेसफुल झाला. फळे गोकुळधामचे रहिवासी, साखरपुड्याची आणि आम्ही प्रेमाने दिलेल्या भेटवस्तूच्या आनंदात दुसरं काही विचारच नाही करू शकत आहेत. विश्वजित काका, खरंच तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. त्यात आभार कसला मानायचा त्यात आहे. हे आपलंच तर परिवार आहे. हा बोल रे सिमरन सिंग. शस्त्रीयकाल. काम झालं. डन 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 डन. ओय थँक्यू यारा, थँक्यू. शस्त्रीयकाल. ओ विश्वजित काका, आपलं काम डन झालं. डन. वा. काय डन सोडी? जावई बापू, जरा खाली येता का? का बाबा? अरे तुम्ही या तरी. बाबांचं म्हणणं ऐका ना. हो हो पोपट भाऊ, सपना बोलली तर जावंच लागेल. हो, ओके. अरे एक ठीक मिनिट, आहे, एक चला. मिनिट. भाऊजी, त्या अगोदर तुम्हाला डोळ्यांवर पट्टी बांधावी लागणार. पट्टी का? सरप्राईज आहे ना. हो हो. म्हणजे अजून एक गिफ्ट आहे असंच वाटतंय. मज्जा आहे पोपट भाऊजींची. चष्मा काढा, चष्मा काढा. अरे अरे बाबा, आरामात आरामात. सरप्राईज वगैरे पण. हो, आता ठीक आहे. आता चला. सोडी काय? ओय सांगतो. ओय माझ्या प्रिय गोकुळधाम वासियांनो, ओय आपापलं गिफ्ट इथेच ठेवूया, नंतर घेऊया. सध्या सगळ्यांनी खाली जाऊया. चला चला चला. ओय, चला मुलांनो. चला चला. माझी फेवरेट मिठाई आहे. मेवणे बुवा, सांगा तरी काय सरप्राईज आहे? हो, सांगतो सांगतो भाऊजी, थोडा धीर धरा. हा? या, या. बापरे, गंमतच आहे बाई. अहो मेवणे बुवा, सांगून टाका ना आता काय सरप्राईज आहे ते. अहो ही पट्टी काढून टाका जरा. आताच सांगतो, आताच सांगतो. हे घ्या. हा. ही तर एक मोठी गाडी वाटते. हा, पण कोणती? ओय आता काय तुम्हाला बघाच. ओहोहो. माझ्या प्रिय गोकुळधाम वासियांनो, तुमच्या समोर आता येत आहे एक जबरदस्त मस्त कार, जी विश्वजित काका, आपला लाडका जावई पोपू, सॉरी गोल्डन क्रो अवॉर्ड विनर पत्रकार श्री पोपटलाल याला भेट म्हणून देत आहेत. 1 2 3. मेहता साहेब, तुम्हाला काय वाटतं, किती किंमत असेल या गाडीची? पुढे कमीत कमी 40-45 लाख नक्कीच आहे. अरे काय मेहता साहेब, पूर्ण 45 लाखांची गाडी आहे आणि 1 लाख रुपये ऍडव्हान्स सुद्धा दिले आहेत. 45 लाख. हो बापूजी. अरे सॉडे, तुला कसं माहित?
तू याच्यात सामील आहेस? हो सुब्रमण्यम अय्यर, विश्वजित काकांचा फोन आला होता मला. त्यांनी मला एक गाडी बुक करायला सांगितली, मग मी केली. ओहो सोडी. ते काय ना की आम्ही इथे कोणा कार डीलरला ओळखत नाही, त्यामुळे सोडी भाऊंच्या ओळखीच्या कार डीलर वाल्यांकडून आम्ही कार घेतली. तुमच्यासाठी गिफ्ट. विनंदन, खरंच पोपटलाल तू खूपच नशीबवान निघालास रे. अगदी बरोबर. थँक्यू पप्पा, पण मी ही कार नाही घेऊ शकत. का? हा एक हुंडा आहे आणि मी हुंडा प्रथेच्या विरोधात आहे. वा वा वा, किती उच्च विचार आहेत तुमचे जावई बापू. पण हा हुंडा नाही आहे, ही एक भेट आहे आणि त्यासाठी नाही म्हणायचं नाही. नाही नाही, तरीही पप्पा, अहो तुम्ही मला तुमची मुलगी दिलीत, माझ्यासाठी हेच सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. खूपच छान पोपट भाऊ. स्वीट. हो हो जावई बापू, पण माझ्या इच्छेसाठी तुम्हाला हे घ्यावंच लागेल. पण पप्पा, पण वगैरे काही नाही. एवढ्या प्रेमाने ते देत आहेत तर घ्या ना प्लीज. दयावहिनी, पोपट भाऊ याच्यात तर मी नाही पण म्हणू शकत नाही आणि हा पण नाही म्हणू शकत. तुमची इच्छा. हे बघा, जर तुम्ही कार नाही घेतली ना तर पप्पांना वाईट वाटेल. नाही नाही, मी तसं नाही होऊ देणार. हा म्हणजे तुम्ही ही कार घेणार ना? ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर मग. होय 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 होय, अभिनंदन अभिनंदन. अरे वा रे वा पोपो, ऐकलं आपल्या पप्पूने ऐकलं. बरं सोडी, फक्त 1 लाख रुपये भरल्यावर अशी कार मिळते? अहो नाही नाही हातीप्रा, हो तो कार डीलर माझा मित्र आहे. त्याने आता फक्त काही वेळासाठी गाडी पाठवली, नाहीतर पोपूसाठी जी गाडी बुक केली आहे ना ती 2 महिन्यांनी येणार आहे. अच्छा 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 अच्छा. काय 2 महिन्यांनी? नाही नाही सोडी भाऊ, कार एका महिन्यात आली पाहिजे. 4-5 लाख रुपये अजून द्यावे लागले तरी हरकत नाही. अहो नाही नाही विश्वजित काका, पैशांचा काही विषय नाहीये. गाडीसाठी 4 महिने थांबावंच लागतंय. माहितीये, म्हणून तर ही कार बुक केली आहे. फक्त 1 लाखाची गुंतवणूक करून सगळ्या गोकुळधाम मधल्या लोकांना खुश केलं. कारची गरजच नव्हती ना. पण सोडी भाऊ, प्रयत्न करा की दीदी आणि भाऊजींच्या लग्नाच्या आधीच कार येईल. हो ओय मी नक्की प्रयत्न करेन. अरे पण विश्वजित काका यांचं लग्न कधी करायचं? दयाताई, माझी तर इच्छा आहे की उद्याच लग्न व्हावं. बाबा मला तर मान्य आहे. काय मान्य आहे पोपटलाल? साखरपुड्याची तयारी होऊ शकते एका दिवसात, लग्नाची नाही होऊ शकत एका दिवसात. बरोबर आहे. बरोबर आहे. हे बघा, लग्नात खूप तयारी करावी लागते. कमीत कमी 3-4 आठवडे तर हातात हवेत. बिलकुल. पोपटलाल, तू लग्न करतोस बाबा, त्यात हॉल बुक करणं, कॅटरर्स, डेकोरेशन, खूप तयारी करावी लागते. हो हो ना. ओ भिडो, ओय पोपूचं पहिलं लग्न आहे ना, मग त्याला कसं सगळं माहित असेल? पहिलं लग्न म्हणजे सोडी, एकच लग्न असतं बाबा. हा तेच ते. काय तू पण. माझी एकुलती एक मुलगी आहे, थाटात लग्न झालं पाहिजे. कमीत कमी 1 महिना तर हवा. हो, आणि आता लग्नाचा सीझन पण तर सुरू आहे. ठीक आहे, तर ठरलं मग. 1 महिन्यानंतर येणाऱ्या सगळ्यात चांगल्या मुहूर्तावर आपण पोपट भाऊंचं लग्न करायचं. काय म्हणता? बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. हो हो. ठीक आहे, आता इतकी वर्ष वाट पाहिली, त्यात 1 महिना अजून वाट बघेन. ओय पोपू यारा, ओय तू नाराज होऊ नकोस हा. ओय 1 महिन्यात तुझं लग्न होऊन जाईल. अरे महिना असा जाईल असा. पोपट भाऊजी, थोडासा संयम ठेवा. आणि आता तर मी ऑफिशियल कपल आहात. बरोबर. हा आता तर तुम्ही बाहेर फिरायला पण जाऊ शकता. हो हो, मग काय. आणि मी तर असं ऐकले की साखरपुड्यापासून लग्नापर्यंतची वेळ असते ना, ती सोनेरी वेळ असते. अगदी बरोबर आहे. काय कोमल? काय? पप्पा, जर तुमची परवानगी असेल तर मी सपनाला आज डिनरला घेऊन जाऊ शकतो का? हो हो, नक्कीच नक्कीच. हो हो पोपट बाळा, आता तर तुम्हा दोघांचं लग्न होणार आहे. जा जा, तुम्ही फिरा,
एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना जाणून घ्या आणि सुखाचा संसार करा दोघांना. वा वा चंपक भाऊ, किती छान बोललात तुम्ही. तुमच्यासारख्या वयस्कर माणसाचा आशीर्वाद असेल तर मला माझ्या मुलीची काहीच काळजी नाही. भाऊजी, माझ्या बहिणीची काळजी घ्या. काळजी करू नका मेवणे साहेब, मी तुमच्या बहिणीची योग्य काळजी घेईन. वा पोपट भाऊ, हे बघा, सपनाला सांभाळून घेऊन जा आणि वेळेवर घरी सोडा. कारण पोपट भाऊ, एक लक्षात ठेवा, अजून तुमचं लग्न नाही झालंय. हो हो बहिणींनो, मी तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवेन. निघूया. एक काम करा, तुम्ही आम्हाला आमच्या घरी सोडा आणि नंतर फिरायला जा. ओके पप्पा, चला निघूया. नमस्कार. चला. नमस्कार. बापूजी. बाय. हो सगळं कसं एकदम अगदी हो ना. छान ना. मेहता साहेब, आपण तर वेगळाच विचार करत होतो, पण ही माणसं किती चांगली निघाली. हो बघा ना, पोपटाचा साखरपुडा झाला, हे सगळं स्वप्नासारखंच वाटतंय मला. अरे स्वप्नच आहे सचिव महोदय. आपला पोपटलाल इतक्या वर्षापासून लग्नाचं स्वप्न पाहतोय आणि त्याच्या लग्नाचं स्वप्न सपनाच्या रूपात पूर्ण होईल हे कोणाला माहिती होतं. आता देव करो सगळं काही छान. अगदी बरोबर आहे. आता पाहिलं नाही पोपटलालच्या लग्नाचे लाडू आपल्याला खायला मिळतील. हो, कोणी विचार केला होता की पोपटलालला एवढं चांगलं स्थळ मिळेल? पोपटला महिना मिळाली. काही कमाल आहे. 2 दिवस आधी लग्नाची काही बोलणी सुद्धा नव्हती आणि आज साखरपुडाही झाला. हो बघा ना, सगळं कसं अगदी पटकन झालं नाही. ओय दया वहिनीने आपल्या सगळ्यांची चिंता सुद्धा निघून गेली. हो, मी खूप खुश आहे, कारण पोपट भाऊचा साखरपुडा झाला आणि सासरकडचे पण किती चांगले. हो दयाबाईनी, बघा ना, विश्वजित काकांचा स्वभाव किती छान आहे. पोपट भाऊंसाठी गिफ्ट पण आणलंच आणि आपल्यासाठी पण आणलं. पोपट भाऊना 45 लाख रुपयांची कार गिफ्ट केली त्यांनी. अरे आजच्या काळात कोण करतं असं? टचवूड. आणि सपना सुद्धा किती चांगली आहे. हो, ते महत्वाचं आहे. मी खरोखर म्हणते, पोपट भाऊंचं ना नशीबच जळलंय. अगदी बरोबर आहे बाबा. माझी तर खजाईजीला हीच प्रार्थना आहे की त्यांच्या आनंदाला कुणाची नजर ना लागो. पण पोपट भाऊंसाठी ही नजर लागायची नाही, तर नजर भिडण्याची वेळ आहे. हाच तर पोपट भाऊ आणि सपना वहिनी एकत्र फिरतील, मजा करतील आणि रात्री डिनर करतील. कुठे हरवलात तुम्ही? नाही कुठेच नाही. ही कसली गोड संध्याकाळ आहे ना सपना. हो. किती रोमॅन्टिक जागा आहे ना ही सपना. हो ना. तुला आवडली ही जागा? हो, खूप छान जागा आहे. तू पण खूप सुंदर आहे सपना. पोपटलालजी, तुम्ही पण खूप चांगले आहात. सपना, हा माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण आहे. आज असं वाटतंय की ही वेळ बस अशीच थांबावी. मी तुला असंच बघत बसावं, तू पण मला असंच बघत बसावं आणि आयुष्य संपावं. अहो माझे पत्रकारजी, तुम्ही तर कवी झालात. तो माणूस तुला ओळखतो का? तो निळ्या जॅकेट मधला. अरे बापरे, हा तर बहुतेक तो माणूस आहे ज्याला 6 महिन्यांपूर्वी आम्ही फसवलं होतं. तो हाच तर नसेल ना? नाही. मग तो तुझ्याकडे असं का पाहतोय? माहित नाही. कोणी तुला असं पाहिलेलं मला अजिबात आवडणार नाही. मी आता त्याला ठीक करतो. अरे राहू द्या ना, आपल्याला कुणाशी भांडायचं नाही. आता तू म्हणतेस म्हणून. बघ बघ बघ, किती नालायक आहे. इथेच पाहतोय. सपना, आता तुम्हाला थांबवू नकोस. आज मी याचं जगच हलवून टाकतो. अहो थांबा ना, सोडा ना त्याला. किती चांगला मूड आहे आपला.
दुसऱ्या कुणामुळे आपण तो कशाला खराब करायचा? हो बरोबर आहे, पण तुझ्याकडे कुणी असं पाहिलेलं मला अजिबात नाही आवडत. जर याने मला ओळखलं आणि पोलिसांना बोलवलं तर? अच्छा, मग आपण कुठेतरी दुसरी. नाही नाही, आपण का दुसरीकडे जायचं, इथेच थांबूया. अरे बापरे, हा इथे काय येतोय? असं वाटतं याने मला ओळखलं. येस. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? का? बहुतेक मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. मग पाहिलं असेल, मी खूप नावाजलेला पत्रकार आहे, पत्रकार पोपटलाल. पेपर मध्ये माझे फोटो येतच असतात. अरे हो, मी लग्नाच्या जाहिरातीतच तुमचा फोटो पाहिला आणि मी तुम्हाला फोन सुद्धा केला होता, पण तुम्हाला अजिबात लागत नव्हता. काय ना, माझी बहीण लग्नाची आहे, तिच्यासाठी आम्ही मुलगा बघतोय आणि बरं झालं तुम्ही भेटला. सॉरी, तुम्ही जरा उशीर केलात. काय ना, माझं लग्न यांच्याशी ठरलंय. तुम्ही दुसरीकडे प्रयत्न करा. तुमच्या बहिणीसाठी तुम्हाला नक्कीच चांगला मुलगा मिळेल. शुभेच्छा. धन्यवाद. तर मी काय म्हणत होतो सपना, सगळं कसं अगदी लवकर घडलं ना. ओळख, भेट, साखरपुडा. सपना, मला तर अजूनही सगळं स्वप्नासारखंच वाटतंय. अरे स्वप्न सपना, मला वाटतंय की मी एकाच दिवसात तुझ्या प्रेमात पडलोय. तू पण बोल ना. काय? तेच जे ऐकायला तू मला इतकी वर्ष थांबवलं. आय लव्ह यू. पोपटलालजी, नाही नाही नाही, तुला बोलावं तर लागेलच ना. प्लीज बोल ना. प्लीज प्लीज प्लीज. आय लव्ह यू. आय लव्ह यू 2 3 4 5 6. बस आता फक्त आपलं लवकर लग्न होऊ दे. ते पण होईल. सपना, आपण लग्नाची तयारी अगदी धूमधडाक्यात करू. खूप खरेदी करू. मी तुला जे हवंय ते घेऊन देईन. आणि तुला माहितीये, मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी खूप सारे दागिने करून ठेवलेत. कुणासाठी? माझ्या होणाऱ्या म्हणजे तुझ्यासाठी. तू ते सगळे दागिने बघून घे आणि जर तुला ते दागिने नाही आवडले तर मग आपण दुसरे बनवू. सर अजून काही? नाही थँक्यू. बिल आणा. अरे का? अजून काहीतरी घे ना, ज्यूस, कॉफी किंवा अजून नाही काही. नाही, बिल आणा तुम्ही. ओके मॅम. का? कारण की तुम्हाला खूप जास्त बोर करतोस म्हणून. तुला मी बोर तर करत नाहीये ना. नाही नाही नाही, रात्र खूप झाली आहे ना, म्हणून मला जावंच लागलं. अरे आता कुठे आपण इथे आलोय. पोपटलालजी, आपण 6 तासांपासून एकत्र आहोत. मला तर असं वाटतंय की आता फक्त 6 सेकंद झाले. वेळ कधी कधी रॉकेट सारखी निघून जाते, थांबायचं नावच नाही घेत. सर बिल. अरे हो, सर बिल फक्त 2000 रुपये आहे. माहितीये. 1000 रुपये तुझ्यासाठी. आज आमचा साखरपुडा झालाय ना. अभिनंदन सर. असाच तुमचा साखरपुडा रोज होतो. काय? मला म्हणायचं होतं की साखरपुडा करणारे रोज येत राहू. अभिनंदन मॅडम. सपना, मी काय म्हणत होतो. अहो पत्रकारजी, आता निघूयात. पप्पा वाट बघत असतील. मी तुम्हाला घरी सोडते. तू का मला सोडशील? मी तुला घरापर्यंत सोडेन. यावेळी घरात ते मेकअप शिवाय असतील. पोपटलाला यावेळी घरी घेऊन जाणं योग्य नाही होणार. अरे नाही नाही, पप्पाने कार पाठवली आहे ना, मग तुम्हाला रिक्षाने जायची काय गरज आहे? मी तुम्हाला सोडेन. तू माझी किती काळजी करतेस. सपना, घरी जाण्याआधी थोडा वेळ समुद्र किनारी फिरून येऊया. अरे रे, हा तर मागेच लागलाय. असं वाटतं याला समुद्रात बुडवून टाकू. नाही नाही, माझी पण खूप इच्छा आहे की आपण समुद्र किनारी जावं आणि ताऱ्यांच्या प्रकाशात लाटांना बघत बसावं. तू लाटांना बघ आणि मी
तुला बघत पण बसेन. आधी ऐकून तर घ्या ना. माझी पण इच्छा आहे, पण पप्पांना जास्त वेळ वाट बघायला नाही लावू शकत ना, म्हणून आता घरी जावं लागेल. चला ना. ठीक आहे चल. ते मिंटी अजून आली का नाही? अरे काळजी करू नकोस राजा. मिंटी आता पोपटलालला असे स्वप्न दाखवत असेल की पोपटलाल स्वतःला जगातला सगळ्यात नशीबवान माणूस समजत असेल. तसे खरे नशीबवान तर आपणच आहोत. हो, करा वाईट तर मिळणार चांगलं. आतापर्यंत सगळं आपल्या प्लॅन प्रमाणेच होत आहे. आता वेळ झाली शेवटच्या साथीदाराला मुन्नाला बोलवायची. आज आपण शेवटचा दाना टाकायचा, मग शिकार आपल्या जाळ्यात अडकणार. पुढच्या 48 तासात आपला 50वा शिकार होईल आणि पोपटलाल कडून मिळतील पूर्ण 60 लाख. आणि हा, आपण पोपटलालचा एक फोटो फ्रेम बनवून ठेवूया. का? अरे आपला 50वा शिकार आहे, तेवढा हक्क तर बनतो. पण ही मिंटी आता आली तर तिला पुढचा प्लॅन सांगेन ना. हो, बराच उशीर झाला, अजून आली नाही. आला मिंटीचा मेसेज. ती पोपटलालला गोकुळधामला सोडायला गेलीये. बरं, हे गोकुळधामवाले आणि पोपटलाल आज खूप आनंदात असतील नाही? हो, उडू दे गोकुळधामवाल्यांना आपल्या आनंदाच्या पतंगाबरोबर. पुढच्या 48 तासात अशी मजा येईल की सगळा आनंद गायब होऊन जाईल आणि पोपटलाल कडून मिळतील पूर्ण 60 लाख. खरंच मित्रांनो, 2015 हे वर्ष इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं जाणार आहे. पोपटलालचा साखरपुडा झाला बाबा. अगदी बरोबर आहे. इतर कमाल गोष्टीवर अजून विश्वास बसत नाही. विश्वास ठेवा भाऊ भिडे, विश्वास ठेवा. कारण ज्या गतीने पोपटलालच्या नात्याची गाडी धावते, साखरपुडा सोडा, मला वाटतंय 3-4 दिवसात लग्नच होईल. बरोबर आहे. अय्यर भाऊ, या गतीने तर तुमचे रॉकेट सुद्धा जात नसतील. मला तर खरंच हे स्वप्न वाटतंय. अय्यर भाऊ, सपनाच तर आहे वहिनींचं नाव. पोपटलाल आणि सपनाची पण वेलकम वेलकम. हो, बघा बघा. ये ना. या हो या. वेलकम वेलकम. या या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. नमस्ते. खूप छान जोडी दिसते. हे आम्हा मित्रांचं भेटण्याचं ठिकाण आहे. इथे आम्ही नेहमी सोडा पित असतो. ओय अब्दुल, ओय सपना वहिनीसाठी आणि आपल्या पोपूसाठी फर्स्ट क्लास सोडा बनव. हा, आताच बनवतो. अरे नाही नाही नाही, मी यांना फक्त सोडायला आले होते. ओहो. मला उशीर होतोय, मी निघते आता. ओके जी. ओके, ओके. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. हो हो हो. Good night. टेक केअर. गुड मी नाईट. तुला गाडीत बसवतो. मी आलो हा लगेच. Bye. हो हो पोपू. घ्या बघा याला. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड गुड नाईट. नाईट. बाय. अच्छा, पोहोचलीस की फोन कर. बाय. बाय बाय बाय. होय 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 होय. काय चाललंय? कसं काय रे पोपू? चला, मी येतो. हा, पोपट भाऊ, सोडा पिऊन जा ना. नाही नाही नाही, मला जायचंय. ते तुझ्या वहिनीचा फोन येणार आहे ना. येणार आहे? पोपटलाल म्हणजे तिथेही मिस कॉल? अरे अरे बाबा, आमचं समजू शकतो, पण तिथेही मिस कॉल? अरे तिथे तर मिसेस कॉल व्हायला हवा. हो हो हो. मिसेस कॉल. बरोबर आहे. काय तुम्ही पण सगळे मस्करी करताय. अच्छा अब्दुल, हा, आज माझ्या साखरपुड्याच्या आनंदात माझ्याकडून सगळ्यांना अनलिमिटेड सोडा पार्टी. येस. ओय पोपू, अनलिमिटेड सोडा पार्टी नकोय. आम्हाला तर आपली पार्टी शार्टी वाली पार्टी पाहिजे बाबा. हो बरोबर अगदी, आहे. अगदी. अरे लग्न ठरलंय. अरे सोडी, एकदा लग्नाची तारीख ठरवू दे, मग पार्टी शार्टी वाली पार्टी सुद्धा करूया. ठीक आहे. अच्छा चला मित्रांनो, मी आता निघतो. बाय बाय. हो हो. बाय बाय. बाय बाय. गुड
बाय बाय. मुलगा बघा कसा लाजत लाजत चाललाय. पण मित्रांनो काही म्हणा, पोपटलाल आहे नशिबवान. काय जबरदस्त सासर मिळाले हा. अगदी बरोबर. आत्माराम, पोपटलालचा आता राजयोग सुरू झाला आहे. हो बरोबर आहे. तुमचं सगळंच बरोबर आहे, पण एक गोष्ट मला अजून कळली नाहीये की इतक्या मोठ्या कुटुंबात पोपटलालचं लग्न इतक्या अचानक पद्धतीने होणं म्हणजे विश्वास बसत नाही अजून. ओ मेहता साहेब, तुम्ही पण कमाल करताय. काही उलट सुलट बोलताय तुम्ही. ओ किती चांगले लोक आहेत ते. मी तर म्हणतो सपना वहिनींच्या येण्याने आपल्या पोपूच्या नशिबाची दार उघडली आहे. मिंटी, खूप उशीर केलास. काही विचारू नकोस यार. हा जो आपला 50वा शिकार आहे ना, किती बोर करतो यार. खूप प्रयत्न करून तिथून निघाले मी. घ्या, आपला मित्र मुन्ना पण आला. अरे बाप रे, कोण आलंय बघा. मुन्ना, मुन्ना भाऊ कसे आहात? फर्स्ट क्लास. मग मुन्ना, कामासाठी तयार आहेस ना? अरे एकदम तयार आहे बॉस. बोला, यावेळी काय बनायचंय? डॉक्टर. डॉक्टर? अरे बॉस, तुम्ही बघा, असा डॉक्टर बनेन की खरा डॉक्टर सुद्धा माझ्या समोर खोटा वाटेल. शाबास. आणि ते बोबडं बोलणं सांभाळ. जरा टेन्शन वाढलं की बोबडी वळते तुझी. चिंता नको बॉस. अरे अशा छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन नका घेऊ. मी सगळं सांभाळेन नीट. गुड. मिंटे, तुला माहिती आहे ना आता काय करायचंय? येस. जेव्हा पोपटलालला माझी आठवण येईल तेव्हा तो मला फोन करेल आणि तो फोन मला उचलायचा नाही. करेक्ट. पण पोपटलाल फोन करेल ना? हो, नक्कीच करेल. मी त्याला सांगून आले की मी घरी पोहोचल्यावर ना तुम्हाला नक्कीच फोन करेन. आणि जेव्हा तू फोन नाही करशील तेव्हा पोपटलाल पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षीसारखं फडफड करायला लागेल. स्वतः फोन करेल आणि जेव्हा तू त्याचा फोन नाही उचलणार तेव्हा पोपटलालच्या हृदयाचे ठोके फोनच्या प्रत्येक घंटीनंतर वाढत जातील. आणि मग काय होईल? आपला प्लॅन लवकरच सक्सेसफुल होईल. येस. मग सखी, तू पण खुश आहेस ना? आतापासून तुझी काळजी फक्त मी नाही घेणार, तुझी वहिनी पण घेईल. अरे हो, तुझ्या वहिनीचा फोन का नाही आला? चल फोन करूयात. पोपटलालचा फोन उचलू नकोस. कट. ओके. ना 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 ना. कट कर. ही सारखा सारखा फोन का कट करते? कामात असेल. थोडा वेळानंतर फोन करतो. पण या पोपटलालचा फोन येईल ना? येईल राजा, नक्की येईल. चल चल, फोन उचल. चल चल. एक मिनिट. मिंटे, थोडं बोलून फोन कट कर. हा, ओके. हा पोपटलालजी, आता बाबा खूप टेन्शन मध्ये आहेत. मी तुम्हाला नंतर फोन करते. हॅलो सपना. पप्पा टेन्शन मध्ये आहेत. सकाळी तर सगळं ठीक होतं, मग अचानक काय झालं? या सपनाचा फोन का नाही आलाय? परत आला. उचल. मिंटे, अशा प्रकारे बोल की तुझं दुःख आणि त्रास पोपटलाला इथपर्यंत खेचून आणेल. हा. हॅलो. हॅलो सपना, काय झालं पप्पांना? ते खूप टेन्शन मध्ये आहेत आणि म्हणून मी तुमच्याशी नंतर बोलते. नाही नाही नाही, प्लीज तुम्हाला आता भेट आणि काय झालं ते सांग. नाही नाही, मी तुम्हाला नाही भेटू शकत आणि घरात खूप टेन्शन चालू आहे आणि माहित नाही आपलं लग्न सुद्धा होईल की नाही. काय? अरे असं काय झालंय सपना? मी आता तुला तिथे भेटायला येतोय. नाही नाही नाही, तुम्ही इथे येऊ नका. बाबांनी यायला मनाई केली. अरे पण बाय. हॅलो हॅलो सपना. अरे आतापर्यंत तर सगळं ठीक होतं, मग अचानक असं काय झालं? आणि पप्पांनी मला तिथे यायला नकार दिलाय आणि आणि आमचं लग्न होईल की नाही ते माहित नाही. अरे देवा, टेन्शनमुळे माझं डोकं फुटतंय. आता पोपटलाल काळजीने दयाताईच्या घरी जाईल
आणि सगळ्या गोकुळधाम सोसायटीला एकत्र आणेल. दयावहिनी, बापूजी, दयावहिनी. अरे काय झालं पोपट? अरे काय झालं असं थरथरतोस काय? सुनबाई पाणी घे जरा. इकडे ये. बस बस. काय झालं? ते हं? तुम्ही पाणी घ्या, पाणी प्या आधी. अरे काय झालंय? शांत शांत व्हा तुम्ही. शांत, एकदम शांत. हा. आता सांग काय झालं? बापूजी, खूप मोठा प्रॉब्लेम झाला. काय झालं पोपट भाऊ? मुद्दा काय? दयावहिनी, जेव्हा माझ्यासोबत काही चांगलं होणार असतं तेव्हा काही ना काहीतरी वाईट घडतच. अरे पण काय टेन्शन झालं ते तर सांग. अहो तेच तर सपना मला सांगत नाहीये. हे टेन्शन काय माहित नाही आणि उगीच थरथरत होतास. ते 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 काही वेळापूर्वी माझं सपनासोबत फोनवर बोलणं झालं तेव्हा सपना म्हणाली की तिच्या घरी खूप मोठं टेन्शन आहे आणि 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 काय? अरे काय झालं बोल. पोपट भाऊ तुम्ही लवकर सांगा, आता मला टेन्शन आलंय. ते ती 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 म्हणाली की माहित नाही आपलं लग्न होईल की नाही. एक मिनिट पोपट, हे काय बोलतोस तू? असं काय पण झालंय काय? अहो तेच तर माहित नाहीये ना बापूजी. ती फक्त एवढंच म्हणाली की तिच्या घरी खूप टेन्शन आहे आणि ती नंतर बोलेल म्हणून. असं काय बरं झालं असेल? अहो तेच तर माहित नाहीये ना. आता काही वेळापूर्वी सगळं ठीक होतं, अचानक काय झालं असेल आणि आणि जे काही झालं असेल ते सपना मला सांगत का नाहीये. काय असू शकतं दयावहिनी? बापूजी हे काय 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 असू शकतं? अरे तू जरा शांत राहा. आपल्याला कसं माहित काय झालं असेल ते? सुनबाई तू एक काम कर, तू सपनाला फोन कर. हा करा 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 करा. काय वाटतं तुम्हा लोकांना? पोपटलाल फोन करेल काय? अरे आतापर्यंत पोपटलाल दयाताईंच्या घरी जाऊन आपलं सगळं दुःख सांगून बसला असेल. आणि भाकरीचा तुकडा बघून उंदीर पिंजऱ्यात पळत येतो ना, तसंच लग्नाचा लाडू बघून पोपटलाल पण नक्की येईल. येईल राजा, त्याचा फोन नक्की येईल. येईल ना मिंटी? हो नक्कीच. वाजली वाजली. आपल्या नशिबाची घंटी वाजली. दया वहिनींचा फोन आहे. वाजू दे, उचलू नको. अरे फोन उचलला नाही. पाहिलं दयावहिनी, सपनाने तुमचा फोन देखील नाही उचलला. आता काय करायचं? अरे बाबा जरा डोकं शांत ठेव. हा हा हो. थांब जरा विचार करू दे मला. काही सुचलं? सुनबाई हा बापूजी. एक काम कर, जरा मेहतूसला फोन लाव. चला झोपूया आता. हा बघ आता फोन झोपू देत नाहीये. हॅलो. हा हॅलो मेहतूस. हा बापूजी, काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. जेठालाल ठीक आहे? अरे हो जेठ्या पण बरा आहे. मग काही टप्पूने काही मस्ती केली का? अरे बाबा टप्पूने काही नाही केलंय. मग काय प्रॉब्लेम झालाय बापूजी? अरे बाबा सगळं काय तू फोनवरच विचारणार आहेस का? तू आधी घरी ये मग सांगतो. काय झालं बापूजी? पोपटलाल, काय झालं दया वहिनी? अरे पोपटलाल तू चिंतेत दिसतोय. सगळं ठीक तर आहे ना? मेहता साहेब मी पोपट भाऊ, जेव्हा तुम्ही कॅन्डल लाईट डिनर साठी गेला होता तेव्हा कळत नकळत तुम्ही असं काही बोललात का ज्यामुळे सपना वहिनींना वाईट वाटलं असेल? आठवा जरा. नाही. नक्की? पोपटलाल, तू नक्कीच काहीतरी बोलला असेल. तुझी सवय आहे प्रत्येक गोष्टीत जग हलवायची. अरे मेहता साहेब. अरे बाबा मेहतूस हा कसाही असो आपल्या स्वतःच्या लग्नात थोडीच गडबड करेल. हो म्हणजे तेवढी तरी अक्कल आहे याला. नक्की. पोपटलाल, जेव्हा सपना तुला सोसायटीमध्ये सोडायला आली होती तेव्हा शेवटी तुमच्या दोघांमध्ये काय बोलणं झालं? काय बोलली ती? ते तिथून आम्ही हॉटेलमधून निघालो आणि मग गाडीत बसलो आणि मग आम्ही गोड बोलणं झालं आमच्यामध्ये आणि मग आम्ही इथे येऊन पोहोचलो आणि मग तिने मला बाय केलं आणि मग गुड नाईट बोलली. बस. त्याच्यानंतर तिने मला फ्लाइंग किस दिलं, मग मी तिला दिलं. मेहता साहेब आमच्यात काहीच भांडण झालं नाहीये हो. मग अशी कोणती गोष्ट असू शकते? काय होऊ शकतं हे इथे उभं राहून कसं कळणार अंजली? हे बघ, ज्या प्रकारे तू सगळ्या गोष्टी सांगतोयस पोपटलाल, त्याप्रमाणे असं वाटतंय की लोक कुठल्या तरी संकटात आहेत. नेमकं काय झालंय हे त्यांच्या घरी जाऊनच आपल्याला पण कळेल. सपनाने मला त्यांच्या घरी यायला मनाई केलीये. अरे मनाई केली आहे तर मग काय इथे बसून चिपळ्या वाजवणार आहेस का? अरे चल तिकडे जाऊन बघूया काय झालंय ते. बरोबर आहे, बापूजी बरोबर बोलतायत. तिथे जाऊन बघून द्यायलाच
मला तर चक्कर येते आता. अरे आणि तुम्ही शांत व्हा बघू. हा, हिम्मत ठेवा, सगळं ठीक होईल. हा दयावहिनी. सुनबाई बरोबर बोलते. चल मेहतूस त्यांच्या घरी जाऊया. नाही बापूजी, तुम्ही कशाला येताय? तुम्हाला यायची काहीच गरज नाहीये. आम्ही जातोय ना. तिथे काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला फोन करेनच मी. पण एक काम कर मेहतूस, त्या हातीडाला बरोबर घेऊन जा. या डब्याला गरज पडू शकते. हा, मी सगळ्यांना फोन करतो आणि आम्ही जातो. लवकर चला मेहता साहेब. अरे, तुला सपना नको म्हणाली ना त्याच्या घरी यायला. तू येणार आहेस? अहो तुम्ही पण आता काय असं बोलताय? मस्करीची वेळ आहे काही. हा बापूजी, दयावहिनी येतो आम्ही. पोपट हो, हो, हो. करू नका, सगळं ठीक होईल. काळजी घ्या, काही गडबड होता कामा नये. काळजी करू नकोस रणजित, सगळं ठरलेलं आहे. गुड. आणि हा मुन्ना कुठे आहे? डॉक्टर बनला की नाही? डॉक्टर मुन्ना तयार आहे. गुड, व्हेरी गुड. एका गोष्टीची खास काळजी घे. जेव्हा ते लोक इथे येतील तेव्हा चावीसारखं त्यांच्या समोर हा स्टेथोस्कोप फिरवू नको. सॉरी. त्या लोकांसमोर मला एवढा आजारी दाखव की जसं मी आयसीयू मध्ये आहे. अरे बॉस, टेन्शन नका घेऊ ना. हा डॉक्टर खेळ मला लहानपणापासून आवडतो. हा? आणि हाय बीपी, डायबिटीज, हार्ट अटॅक या सगळ्या आजारांचा कॉकटेल बनवून पुढे ठेवेन. गुड. बिचाऱ्या पोपटलालने हे स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की तो किती मोठ्या संकटात सापडणार आहे. करा वाईट तर होईल चांगलं. आज पोपटलालला येथे थांबवून आपला त्रास सगळा त्यांना सांगून इतका इमोशनल करायचा की तो इमोशनल फूल बनेल आणि पुढच्या 48 तासांत 50 ते 60 लाख आपल्याला देऊन जाईल. होय, आजपर्यंत आपण ज्या ज्या मुलांना फसवलंय त्यातून सगळ्यात चांगला आणि भोळा नवरा पोपटलालच आहे. मिंटे, रणजित, मी त्याची बाजू नाही घेते. मी फक्त एवढंच म्हणते की आपला 50वा शिकार खूपच सहज मिळणार आहे. पण आपला हा शिकार अजून का आला नाहीये? आज अजून थोडी वाट बघायची. पोपटलाल कोणत्याही क्षणी येईल. चल 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 सोडी, लवकर चल बाबा. अरे हा पोपटलाल कधी येणार आहे? येईल, लवकरच येईल. 5 पर्यंत मोजा, पोपटलाल येईल. मोजा. 1, 2, 3, 4. 5. आलो. हे सगळं वरहाड एकत्र कसे काय आलेत? उतरले का सगळे? चला चला चला. अरे बापरे, डॉक्टर हाती पण आहेत. काही गडबड होता कामा नये. या, पकड, पकड. थांबा. तुम्ही सगळे इथे? अगं मग काय करायचं आम्ही? तू फोनवर नीट सांगत नव्हती, मग टेन्शन मध्ये आलो ना आम्ही. सपना, सपना तू रडतेस का? पण सपना, सपना काही सांगशील का मला काय झालंय? आणि सपना, सपना मला पप्पानी इथे यायला मनाई का केली होती? सपना. बाबा. पप्पा, काय झालं पप्पांना? बाबा. पप्पा, काय झालं? अरे काय? हे आले आले आले. डोळे बंद कर, डोळे बंद कर. पप्पा, पप्पा असं सोडून का गेलात आम्हाला? पप्पा. अरे बाळा, मी जिवंत आहे. सॉरी. अरे तुम्ही सगळे इथे? पप्पा, तुम्ही मला इतकं लांबचं समजता? तुमची तब्येत इतकी खराब आहे आणि तुम्ही मला सांगितलं नाही? बाळा, मला हे नको होतं की माझ्यामुळे तुला काळजी होईल. अरे कूल डाऊन, कूल डाऊन, नाहीतर बीपी वाढेल. बरं डॉक्टर, यांना झालंय काय? हा, यांची तब्येत जरा जास्त खराब झाली आहे. जरा गंभीर गोष्ट आहे. हो, पण झालंय काय? तो त्यांचा बीपी हाय झालाय. डॉक्टर, व्हॉट अबाउट द पल्स रेट अँड हार्टबीट? घ्या, टेन्शन झालं नाही आणि याची बोबडी वळली. पल्स रेट. डॉक्टर हाथी, मी गोळी घेतली आहे. मी आता ठीक आहे. खरं तर मी माझ्या संपत्तीला घेऊन जरा काळजीत होतो. मी संपत्तीचे पेपर बनवलेत आणि त्यात राजा आणि सपना सोबत पोपटलालचं पण नाव लिहिलेलं आहे. पप्पा, याची काय गरज होती? अरे, तू पण माझ्या मुलासारखाच आहेस. आणि मग सपनाची जबाबदारी पण तुझ्यावरच येणार आहे. आणि बाळ, आयुष्याचं काही खरं नाहीये. त्यामुळे जे काम उद्या करायचं आहे ते आजच केलं. पप्पा, तुम्ही यावेळी असा कुठलाही विचार करू नका. तुम्ही आराम करा.
हो हो तुम्ही आता फक्त आरामच करा. पण हे सगळं असं अचानक म्हणजे झालंय तरी काय? कशामुळे झालंय? तुम्ही सगळे बाहेर चला, मी सांगतो. काय झालंय राजा? तू आम्हाला बाहेर का घेऊन आलास? आज सांगितलं असतं तर पप्पांचं टेन्शन आणखी वाढलं असतं. पण नेमकी काय गोष्ट आहे आणि काय टेन्शन आहे? खरं तर हा आमच्या कुटुंबाचा मुद्दा आहे. पप्पांच्या भावाने म्हणजे बलदेव काकाने चंदीगड मधल्या आमच्या घराण्याच्या जमिनीवर हक्क गाजवलाय आणि ते परत जमीन देण्यासाठी पैसे मागतायत. ओय चंडीगड मध्ये तर माझे राजेंद्र सिंग मामा राहतात. त्यांचा मुलगा तिथे मोठा वकील आहे, बलविंदर सिंग. ओय आता फोन लावतो मी त्याला, तो सगळा मॅटर सोडवून टाकेल. नाही 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 सोडी भाऊ, तुम्ही प्लीज आता फोन नका करू. फोन केल्याने जर ही गोष्ट अजून वाढली तर बाबांना अजून टेन्शन येईल आणि त्यांची तब्येत अजून खराब होईल. हे बघा सपनाजी, तुम्ही काळजी करू नका. एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्यांची तब्येत खराब होणार नाही. मी एकदा जाऊन त्यांना हो तपास. हो हो. नाही 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 याची काहीच गरज नाहीये. डॉक्टर त्रिवेदी आहेत ना, ते पप्पांची काळजी घेतील ना. नाही नाही राजा, डॉक्टर त्रिवेदींनी पाहिलंय, पण आपल्याला दुसरा डॉक्टर म्हणून मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नाहीये. ते बघ. हो बरोबर आहे बरोबर आहे. हो राजा, माझंही टेन्शन कमी होईल. या हाती भाऊ. या, या. हो हाती भाऊ या. चला चला. मी चला चेक करा तुम्ही. चेक करतो एकदा. अरे देवा, असं वाटतंय की काहीतरी गडबड नक्कीच होणार आहे. सॉरी, मी गडबडीत ओळख सांगायला विसरलो. मी डॉक्टर हंसराज हाती. हॅलो, मी डॉक्टर त्रिवेदी. डॉक्टर त्रिवेदी, तुम्ही यांना कोणतं औषध दिलं? ते त्यांचं बीपी हाय झाला होता ना, तो. माझी नेहमीची बीपी वाली गोळी घेतली आहे मी. हा तेच नेहमीचीच दिली आहे मी. ते बोलण्यामध्ये कधी कधी अटकतो. हरकत नाही, हरकत नाही. आता बरं वाटतंय डॉक्टर हाथी, जरा बेटर फील करतोय मी. तरी पण मी तुम्हाला एकदा चेक करतो. अरे त्याची काय गरज आहे? डॉक्टर त्रिवेदी यांनी आता चेक केलं होतं. आता मला बरं वाटतंय, छान वाटतंय. तुम्ही का त्रास करून घेता आहात? तुम्ही घरी जा ना. अरे आम्ही तुमच्यासाठी त्रास घेतोय असं समजू नका प्लीज. हो, तुम्ही अगदी आमचे आहात आणि हे तर आमचं अगदी, कर्तव्य आहे. आता तर आपण नातेवाईक होणार आहोत. अगदी बरोबर आहे. प्लीज तुमचं बीपी बघू द्या. अरे तुम्ही का त्रास करून घेताय डॉक्टर हाथी? अरे यात कसला आलाय त्रास? हे तर माझं कर्तव्य आहे आणि एका डॉक्टरला तुम्ही त्याच्या कर्तव्यापासून लांब नाही करू शकत. डॉक्टर त्रिवेदी, तुम्ही मला मदत करा. जर डॉक्टर हातीला कळलं की हे नाटक आहे आणि मी खोटं डॉक्टर आहे, तर मला जेलमध्ये जावं लागेल. जर यांना कळलं तर पळायला तयार व्हा राजा. बीपी तर अजूनही वाढलेलं आहे. हा ते औषध आताच दिलंय ना, म्हणून प्रभाव पडायला थोडा वेळ लागेल. हा, वेळ लागेल, वेळ लागेल. जर थोड्या वेळात आराम नाही मिळाला तर आणखी एक गोळी द्या. हा तुम्ही ठीक होणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे डॉक्टर त्रिवेदी, तुम्ही प्रॅक्टिस कुठे करता? कांदिवलीमध्ये हेल्थ केअर हॉस्पिटल आहे ना. हेल्थ केअर हॉस्पिटल? अरे तिथले तर जवळपास सगळेच डॉक्टर मला ओळखतात. बरेच जण तर माझे वर्गमित्र आहेत. आणि डॉक्टर सुरेशला तर तुम्ही ओळखतच असाल, हार्ट स्पेशलिस्ट. नाही, मी डॉक्टर सुरेशला नाही ओळखत. खरं तर तुमचा गैरसमज झालाय. हेल्थ केअर हॉस्पिटल आहे ना, त्याच्या पुढे माझं प्रायव्हेट क्लिनिक आहे. ओके ओके ओके. विश्वजीतजी, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही एकदम बरे होणार आहात, घाबरू नका. हो, आता तुम्ही काळजी करायची सोडून द्या आणि प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम आपण मिळून सोडवूया. आपण बोलू बलदेव काकांसोबत. हा, आता तुमचा प्रॉब्लेम हा आमचा प्रॉब्लेम आहे समजा. हा पण काका पैसे मागतात आपल्याकडे, त्याचं काय? राजा, आपण गुंतवणूक केलेली आहे ना, पैसे आपल्याला नक्कीच मिळतील. हो हो, तुम्ही काळजी करू नका. जे होईल ते बघता येईल. पैशांचा बंदोबस्त होईल.
अरे सोड बाळा, माझ्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. आणि तुम्ही लोक पण उगाच काळजी करत आहात. तुम्ही पण घरी जा, आराम करा. मी तर म्हणतो की तुम्ही सगळे पण आमच्यासोबत गोकुळधाम मध्ये चला. यावेळी मी तुम्हाला इथे एकटा नाही राहू देणार. अरे बापरे, जर आम्ही गोकुळधाम मध्ये गेलो तर आमचा प्लॅन सगळा खराब होईल. अहो भाऊजी, पप्पांना अशा स्थितीत गोकुळधाममध्ये घेऊन जाणं योग्य ठरणार नाही. आणि डॉक्टर त्रिवेदी आहेत ना, टेन्शन करण्याची गरज नाही आता. हो, हे आराम करतील तर बरे होतील. हो ना डॉक्टर? अगदी बरोबर आहे. मी पण हेच सांगेन की अशा परिस्थितीत पेशंटने आराम करायला हवा, प्रवास करू नये. तुम्ही जितका जास्त आराम करता येईल तितका करा. ठीक आहे, मग मी इथे थांबतो. हा, तू इथे थांब पोपटलाल, हेच तर मला हवंय. अहो भाऊजी, याची काय गरज आहे, मी आहे ना इथे. हा बाळा, तू जा, काळजी करू नकोस. नाही 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 पप्पा, या बाबतीत मी तुमचं काही एक ऐकणार नाही. हे बघा, जर मी तुम्हाला इथे एकटं सोडून गेलो तर तिकडे पूर्ण रात्र मी टेन्शन मध्ये असेन आणि मला झोप नाही हो येणार. बरोबर आहे. प्लीज माझं म्हणणं ऐका. नाही नाही विश्वजित काका, पोपटलालला इथेच थांबू द्या, नाही तर रात्रभर तो तुमचं टेन्शन घेत बसेल. ठीक आहे बाळा, मग तू थांब इथे, मला आवडेल. बरं, मग पोपटलाल तू इथेच थांब, काकांची काळजी घे आणि स्वतःची पण. आम्ही निघतो. हा, ठीक आहे, मी जरा यांना बाहेर सोडून येतो. बरं, काळजी घ्या तुमची. चला चला काका, येतो आम्ही. हा, प्लीज टेक केअर. बस, बस, आराम करा मस्त, काळजी करू नका. बरं हा, एकदम. डोंट वरी. ओके, येतो. ओके डॉक्टर. हो हो हो. बाय. थँक्यू. बरं झाला हे आपल्याला गोकुळधाम मध्ये नाही घेऊन गेले, नाहीतर आपला प्लॅन खराब झाला असता. पण मला एक गोष्ट नाही समजली, जेव्हा डॉक्टर हातीने तुमचा बीपी चेक केला तेव्हा तो जास्त कसा आला? मी एवढ्या टेन्शन मध्ये होतो की माझा बीपी आपोआपच वाढला. ओ, असं झालं तर थँक गॉड. पण या पोपटलालने आपला त्रास ऐकून सुद्धा एकदाही पैसे देण्याबद्दल बोललाच नाही. माहित नाही याच्याकडून पैसे निघतील की नाही. अरे पोपटाला मिरची दाखवली की तो येईलच. आणि आपल्या मिंटीच्या अश्रूपासून आजपर्यंत कोणी वाचलंय? थोडं थांबा, पूर्ण रात्र बाकी आहे. मिंटी त्याला इतकं घोळात घेईल की तो आपले पैसे आपल्याला देऊन जाईल. राजा, नजर ठेव. हं. करा वाईट तर होईल चांगलं. पोपू, तुझ्या सासरचे खरंच खूप चांगले आहेत. एवढ्या संकटात आहेत तरी पण तुला त्रास देऊ पाहत नाहीयेत. आणि पोपटलाल, हे बघ, तुला टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये. विश्वजित काका एकदम ठीक आहेत. आणि तरी सुद्धा तुला काही प्रॉब्लेम वाटलास तर तू फोन कर, आम्ही मध्यरात्री सुद्धा येऊ. पोपटलाल, आम्ही सकाळी पुन्हा एकदा काकांना बघायला नक्कीच येऊ. हा, तू तुझी आणि काकांची काळजी घे. हो हो हो, तुम्ही काळजी करू नका, मी त्यांची काळजी घेईन. चला, जातो मी. ओके ओके पप्पू, गुड नाईट, टेक केअर. ओके, डोंट वरी. हा, बाय बाय. चला या. बाकी सगळं तर ठीक आहे. आला आला आला. आला आला. अरे तिकडे बस, तिकडे बस. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. टेन्शन नका घेऊ, शांत व्हा. सपना, मला मान्य आहे की पप्पा नको म्हणाले होते, पण त्यांची तब्येत इतकी खराब आहे तर तुम्हाला सांगायला हवं होतं ना. खरं तर आमच्या प्रॉब्लेम्समुळे मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. सपना, आता तुझे प्रॉब्लेम्स माझे प्रॉब्लेम्स आहेत. थँक्स. ते बिझनेसच्या टेन्शनमुळे बाबांना आधी सुद्धा हार्ट अटॅक येऊन गेलाय. आणि जर आता त्यांना काही झालं तर माहित नाही आम्ही काय करणार. सपना, तू जावई बापूंना या सगळ्या गोष्टी का सांगतेस? टेन्शन नका घेऊ, शांत व्हा, शांत व्हा. कूल डाऊन प्लीज प्लीज. पप्पा, ही मला नाही सांगणार मग कोणाला सांगणार? आता मी पण तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे ना. हो बाळा, पण मग तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तुमचं सगळं टेन्शन मला देऊन टाका. तुम्ही फक्त आराम करा. सपना, जरा एक मिनिट. अगं सपना, अगं तू रडतेस का? सपना, सपना काय झालंय मला सांग तरी. हे बघ सपना, मी काहीही सहन करू शकतो पण तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. पोपटलालजी, मला खरंच खूप टेन्शन आलंय. जर बाबांना परत काही झालं तर आम्ही काय करणार? पप्पांना काही नाही होणार. काळजी करू नको सपना, सगळं काही लवकर ठीक होईल. आणि आपल्याकडे 40 लाख रुपये तर आहेत ना. आणि मी अमेरिकेतल्या कंपनीमध्ये सुद्धा फोन केलाय. एकदा का त्यांची मीटिंग संपली ना की ते पैसे पाठवून देतील. आणि मग आपण बलदेव काकांना 1 करोड रुपये पाठवून देऊ. 1 करोड? पोपटलालजी, बलदेव काका जमिनीच्या बदल्यात 1 करोड रुपये कॅश मागतायत. आणि जर पैसे दिले नाही तर ते आमची घराण्याची जमीन विकून टाकतील. अरे अशी कशी जमीन विकून टाकतील ते?
तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण बलदेव काकांशी बोलूया. मी बोलेन त्यांच्याशी. आणि जर त्यांनी नाही ऐकलं तर मी त्यांच्या विरोधात आवाज उठवेन. तुफान एक्सप्रेस मध्ये त्यांच्या विरोधात लेख लिहेन. त्यांचं जग हलवून टाकेन मी. पण पोपटलालजी, जमीन चंदीगड मध्ये, इथे लेख लिहून काहीच नाही होणार. तुफान एक्सप्रेस संपूर्ण देशामध्ये विकला जातो. पैसे द्यायच्या ऐवजी तुफान एक्सप्रेस मध्ये लेख लिहायच्या गोष्टी करतोय हा मूर्ख. पण पोपटलालजी, यावेळी बलदेव काकांच्या हातात सगळी ताकद आहे. आणि जर त्यांना पैसे नाही मिळाले तर ते जमीन विकून टाकतील. कधीपर्यंत द्यायचे पैसे? पोपटलालजी, पैसे उद्यापर्यंत द्यायचे. पण तुम्ही काळजी नका करू, पैशांची व्यवस्था होईलच. पण अजून अमेरिकेतून फोनच नाही आलाय. मला तर काळजी वाटते. सुनबाई, हा बापूजी. काय झालं? बापूजी, माहित नाही, पण मला खूप काळजी वाटते. एवढा वेळ झाला, तिथे सगळं ठीक तर असेल ना? बघा ना, मेहता साहेबांचा अजून फोन पण नाही आला. सुनबाई, तू मुळीच काळजी करू नकोस. काळजी करण्यासारखं काही नसेल म्हणून फोन नाही आला. बापूजी, हे बघा, आले मेहता साहेब. या, हाती भाऊ पण आहेत. या. तिथे सगळं ठीक तर आहे ना? नाही दया वहिनी, अशी काही मोठी काळजी करण्याचं कारण नाहीये. थोडासा प्रॉब्लेम झाला होता विश्वजितजींच्या घरी आणि थोडा त्यामुळे बीपी जरा वाढला, इतकंच, बाकी काय. आणि म्हणूनच ते फोन उचलत नव्हते की आपल्याला काही कळलं तर आपण काळजी करत बसू म्हणून. आणि यासाठी त्यांनी पोपटलाला तिथे यायला नकार दिला, म्हणजे काळजी करू नये. अगदी बरोबर आहे. पण आता काळजी करण्याची काही गरज नाहीये. मी विश्वजितजींना सांगितलंय की तुम्ही नीट आराम करा, तुम्ही बरे व्हाल म्हणून. आणि पोपटलाल तिथेच थांबलाय. जर काही इमर्जन्सी असेल तर तो फोन करेल. हो, हे बरं केलं पोपटने, तिथेच थांबला ते. बिचारे पोपट भाऊ, जेव्हा जेव्हा त्यांच्यासोबत काहीतरी चांगलं होत असतं, काहीतरी संकट त्यांच्या मागे मागे येतच राहतं. मुन्ना, हा? आतापर्यंत सगळं जमलं असेल नाही का? हो, एक काम कर, राजाला फोन कर, म्हणजे आपला प्लॅन पुढे जाईल. हॅलो, काय? अहो पण प्लीज आम्हाला समजून घ्या. आम्हाला पैसे ताबडतोब हवेत. पण प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. आम्हाला पैसे ताबडतोब लागणार आहेत. काय झालं सपना? काय प्रॉब्लेम आहे? काय झालं सपना? अमेरिकेतल्या कंपनीच्या मॅनेजरचा फोन होता. त्याने सांगितलं की आपले दोन्ही बिझनेस पार्टनर्स बाहेर गेलेत आणि एका आठवड्यानंतर येतील. आणि म्हणून पैसे पाठवू नाही शकणार ते. आता आपण काय करणार? सपना, सगळं ठीक होईल. तू रडू नकोस प्लीज. प्लीज सपना, प्लीज. हे बघ तू जरा शांत हो सपना. मामांचा फोन. हॅलो, हा मामाजी. अरे 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 पण यात पोपटलालचा काय दोष आहे? अरे अरे तुम्ही अमेरिकेत राहून असं कसा विचार करू शकता? नाही, हे बघा मामा, मी तुमच्याशी नंतर बोलतो. काय झालं राजा? काय म्हणाले मामा? हे मामा पण काही बोलत असतात. पण ते फोनवर माझ्याबद्दल बोलत होते. काय बोलत होते? भाऊजी, तसं काही नाहीये. अरे अरे बाबा, जे काही असेल ते सांग ना. काय बोलले ते? भाऊजी, ते मामाजी बोलत होते की काय बोलत होते? तुम्ही आमच्यासाठी कमनशिबी आहात. काय? नाही, आणि साखरपुडा झाल्यावरच हे सगळं झालं. ते असं कसं म्हणू शकतात? तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. असं कसं म्हणू शकतात ते? कसं म्हणू शकतात यार ते असं? श्वास घ्या, श्वास घ्या, श्वास घ्या विश्वजितजी, विश्वजितजी, श्वास घ्या विश्वजितजी, श्वास घ्या विश्वजितजी, विश्वजितजी, श्वास घ्या, श्वास घ्या विश्वजितजी. आय एम सॉरी. माफ
तुमच्यामुळेच झालंय. माझ्यामुळे? हो, तुमच्यामुळे. आमची लोक तर परकी झाली होती, पण आम्ही तुम्हाला आपलं म्हटलं होतं. तुम्ही जर ठरवलं असतं तर आमची मदत करू शकला असता, पण तुम्ही तसं नाही केलं. सपना, मला तुझी मदत करायची होती, पण मला काय हे काही काहीच नाहीये. ज्या दिवशी आपला साखरपुडा झाला त्याच दिवशी बाबा आजारी पडले. तुम्ही माझ्यासाठी अनलकी आहात. निघून जा माझ्या डोळ्यासमोरून. जा इथून. नाही नाही, मी आणलं की नाहीये. काय झालं पोपटलालजी? सपना, मी पप्पांना काही होऊ देणार नाही. कुठल्याही पद्धतीने त्यांना या संकटातून बाहेर काढेन. पोपटलालजी, तुम्ही मामांचं बोलणं मनावर घेऊ नका. हो भाऊजी, आम्ही अशा अंधश्रद्धा नाही मानत. होय. तरी पण मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकतो ना. मी पैशांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो. हो भाऊजी, पण आम्हाला आता 60 लाखांची गरज आहे. एका दिवसात कसं होईल? हो, रक्कम मोठी आहे, पण काहीतरी होईल ना. बघूया आपण. पण पोपटलालजी, बाबा तुमच्याकडून पैसे घ्यायला नाही तयार होणार. तू काळजी करू नकोस, त्यांच्याशी मी बोलतो. चला. ए आला आला आला, लपो 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 लवकर. गिळून घ्या, पप्पा? गिळून घ्या, सरळ गिळून घ्या. गिळा. काय झालं? अबा ते काही नाही, ते औषध थोडं कडू होतं ना, म्हणून गळ्यात अडकलं. आता ठीक आहे. ओके, ठीक, रिलॅक्स. हा, पप्पा, तुम्ही ठीक आहात ना? रिलॅक्स. हा, रिलॅक्स, टेन्शन नका घेऊ. पप्पा, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. बोल बाळ. पप्पा, तुम्ही माझ्यासाठी माझ्या वडिलांसारखे आहात आणि मी तुम्हाला असं त्रासात नाही बघू शकत. मी तुम्हाला तुमची वडिलोपार्जित जमीन वाचवण्यासाठी पैसे देऊ इच्छितो. अरे नाही नाही बाळा, त्याची काही गरज नाहीये. पैशांची व्यवस्था मी करेन. पप्पा, ते अमेरिकेतून आपल्या मॅनेजरचा फोन आला होता. तो म्हणत होता की आपले बिझनेस पार्टनर एका आठवड्यासाठी सुट्टीवर गेले आहेत, म्हणून ते पैसे नाही पाठवू शकत आहेत. काय? रिलॅक्स रिलॅक्स, कूल डाऊन कूल डाऊन, शांत, टेन्शन नका घेऊ, नाहीतर तुमचा बीपी पुन्हा वाढेल. पप्पा, तुम्ही का टेन्शन घेताय? मी आहे ना. नाही बाळा, मी तुझ्याकडून पैसे कसे घेऊ शकतो? का नाही घेऊ शकत? पप्पा, जर तुम्ही मला खरंच तुमचा मुलगा मानता तर प्लीज नाही म्हणू नका. अरे नाही बाळा, मुलीच्या घरी नेहमी दिलं जातं, घेतलं नाही जा. अरे तुम्ही कुठल्या काळातली गोष्ट करताय? नाही नाही, मी तुझ्याकडून पैसे नाही घेऊ शकत आणि तू टेन्शन घेऊ नकोस. जे होईल ते बघता येईल. पप्पा, नात्यापेक्षा पैसे महत्वाचे नसतात. जर माझ्या जागी राजा हे बोलला असता तर तुम्ही त्यालाही नाही म्हणाला असता. बाबा, हे इतकं सांगतायत तर तुम्ही ऐका ना. हा, नाही नाही सपना, काहीही होऊ दे, पण मी माझ्या जावयाकडून नाही घेऊ शकत. पण पप्पा. पप्पा, पप्पा, तुम्हाला माझी शपथ आहे, प्लीज ऐका. नाही नाही बाळा, तुझी शपथ देऊन मला अडकवू नकोस. आधी तू तुझी शपथ परत घे. नाही नाही नाही, मी माझी शपथ परत नाही घेणार. तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. तुम्हाला माझी शपथ आहे. अरे शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. या, सावकाश, रिलॅक्स. ठीक आहे बाळा, तुझ्या हट्टासमोर आणि प्रेमासमोर मी हारलो. मी किती नशीबवान आहे की मला असा जावई मिळाला. पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्या बलदेवला उद्याच पैसे हवेत. पप्पा, तुम्ही काळजी करू नका. मी काहीही करून तुम्हाला पैसे आणून देतो. माझ्याकडे 15 लाखांची FD आहे. एक 10 लाखांचे दागिने आहेत. अरे नाही बाळा, एक वेळ मी तुझ्याकडून पैसे घेऊन ते परत करू शकतो, पण दागिने? पप्पा, माझे आजोबा नेहमी म्हणायचे की शुभ मुहूर्तावर आपण जे काही दागिने विकत घेतो ना, ते याचसाठी की संकटाच्या वेळी आपण ते गरजेनुसार विकू शकतो. नाही नाही नाही, मी तुझ्याकडून दागिने नाही घेऊ शकत. पण बाबा, आपल्याला उद्यापर्यंत बलदेव काकांना पैसे द्यायचे. ठीक आहे. पण पप्पा, भाऊजींमुळे 25 लाखांची तर सोय झाली, पण बाकीचे 35 लाख कुठून आणायचे? आणि जर आपण बलदेव काकांना पूर्ण पैसे दिले नाहीत तर ते जमिनीसकट पैसे सुद्धा खाऊन टाकतील. अरे असे कसे पैसे खाऊन टाकतील? कूल डाऊन, नाहीतर ह्यांचं ब्लड प्रेशर वाढेल. ओह, सॉरी 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 पप्पा, सॉरी. तुम्ही बलदेव काकांना नाही ओळखत. बाबा, आपण बाकीच्या पैशांसाठी आपली दिल्लीची जमीन गहाण ठेवूया. ठेवू शकतो बाळा, पण दिल्लीला जायला यायला एक दिवस निघून जाईल. म्हणून मी म्हणत होतो की मुंबईमध्ये प्रॉपर्टी घ्या. जर असती तर तिला गहाण ठेवून पैशांची सोय झाली असती.
तर मग आता आपण काय करायचं? आणि 35 लाख कुठून येतील? तुमची प्रॉपर्टी आहे ना मुंबईमध्ये? कुठली? कूल डाऊन कूल डाऊन कूल डाऊन. माझं घर. सपना, माझं घर तुझं घर नाहीये. मी माझं घर गहाण ठेवून 35 लाख देऊ शकतो. नाही 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 बाळा, तुझे पैसे, तुझे दागिने आणि आता तुझं घर पण गहाण ठेवायचं? नाही, हे होणार नाही, अजिबात होणार नाही. सपना, तू काहीतरी बोल ना. नाही नाही पोपटलालजी, मी आमच्या प्रॉब्लेम्समुळे तुम्हाला तुमचं घर गहाण नाही ठेवू देणार. अरे बाबा, मी कुठे आयुष्यभरासाठी घर गहाण ठेवतोय? सगळे प्रॉब्लेम सुटल्यावर तुम्ही मला सगळं परत देणार आहात ना. आणि माझा तुम्हा लोकांवर पूर्ण विश्वास आहे. अरे बाबा, संकटाच्या वेळी जर आपल्या मदतीला धावून नाही आले तर मग कोण येईल? बाळा, मी तुझे हे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. पप्पा प्लीज. बाळा, पैसे आणि दागिने तर मी घेतले असते, पण आता तू तुझं घर गहाण ठेवू नकोस. जर पैशांची व्यवस्था नाही झाली तर तुझं घर आहेच ना. तोपर्यंत दुसरीकडून मी पैसे जमवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मी उद्या सकाळीच बँकेत जातो, FD तोडून 15 लाख घेऊन येतो आणि घरातून दागिने पण घेऊन येतो. बाळा, तू तर माझं सगळं टेन्शन दूर केलं. पप्पा, हे तर माझं कर्तव्य आहे. जा बाळा, जाऊन जरा आराम कर. सपना, हो बाबा. जा चला. जा. हो. कूल डाऊन. बंद कर. कर वाईट तर होईल चांगलं. फसला. पोपटलाल पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकला. बास, आता उद्या सकाळची वाट बघायची.